आज लय उशीर झाला स्वयंपाकाला, कसं काय? आज का हा, डाळबट्टी स्पेशल आहे ना आपल्या इकडं, मग ती डाळबट्टी करायची म्हणलं की टाइमच लागतो लय स्वयंपाकाला. 10 वाजलेत, अजून किती वेळ लागते? झालंय का आता 10-15 मिनिटं. बट्टी आता बनवून तयार आहे. हा, तर वरण बनवलं की झालं, फोडून द्यायला चालू आहे. 10 वाजले ना, आता इथून पुढे जेवण कधी व्हायचे? 11च असते आज हा, जेवण व्हायला. है ना? 11 वाजता झाला तरी काय फोडून द्यायला चालू आहे. तेलामध्ये टोमॅटो कढीपत्ता असं टाकलेलं आहे. स्वयंपाक चालू असताना लगेच व्हिडिओ पण, हम्म, दोन्ही काम. दोन्ही का सगळ्यालाच वेळ काढावा लागते. हा, व्हिडिओ काढायला तर इतका टाइम सगळं करूनच मॅनेज करूनच काढावं लागतं. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पण बनवावा लागतो. आपल्या आवडीला सवड द्यावाच लागतं. सवड द्यावी लागते मराठी भाषा. हां, कसं आम्ही घरगुती सगळे आमचे काम रुटीनमधले ही तुमच्यापर्यंत शेअर करत असतो. बरोबर आहे का नाही? व्हिडिओ पाहताना 1 मिनिटाचा व्हिडिओ असला तर असं वाटतं बघितलं की किती पटकन झाला, पण ते 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवण्यासाठी किती त्याच्या मागे मेहनत असते ती फक्त व्हिडिओ बनवणाऱ्यालाच नाही. रील्स बनणार तर सगळे जास्त मेहनत. हा, रील्स बनवणार. 15 सेकंदाची रील्स असती, हा पण खूप वेळ जाते. हा 2-3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस प्रॅक्टिस करून करून एकदा रील नाही. सगळ्यात जास्त टाईम लागतो म्हणलं तर कॉमेडी व्हिडिओ हा. आहे ना. आठवायचं काय रोज. हा. तरी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्यापैकी. कारण आमच्या मग कामं जास्त असतात घरचे पण, तरी आम्ही वेळ काढून आम्हाला आवड असल्यामुळं आम्ही बनवतात. सगळ्या गोष्टी बघून घरचे काम, घर व्यवस्थित सगळं करावं लागतं. ठीक आहे, तरी पण चालू आता वरण बनवायला. आवड असल्यावर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हा. कारण कसं प्रत्येक गोष्टीलाच वेळ भेटत नाही, तो वेळ आपल्याला काढावा लागतो. त्यावेळेस ती गोष्टी होतात, आहे का नाही. स्पेशल वेळ कोणत्याच गोष्टीला भेटत नाही. वेळच काढावं. तर डाळबट्ट्या तुमच्या इकडं बनवतात का ते आम्हाला? आमच्या इकडं तर लय फेमस आहे. छत्रपती इकडं कोणता जरी कार्यक्रम जरी असला, तुमचा बर्थडे असो, घरभरणी असो, नंतर काही असो ना, अजून असो, आमच्या इकडं डाळबट्टी स्पेशल आहे. छत्रपती संभाजीनगर. हा. तुमच्या इकडं बनवतात का? आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.